या मंडळाच्या वतीने दिलं जातं आणि इथे आल्यावरती काही जुने दिवस आठवतात. दरवर्षी मी त्या आठवणी काढतो, कारण त्या आठवणीमुळे जरा एक प्रकारचं जीवनसत्व मिळतं. कारण आपल्या बापजात्यांनी जे काय केलं आहे ते समाजापर्यंत आपण जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत सांगण्याची एक कर्तव्य म्हणून समाजाला सांगणं गरजेचं असतं. कारण हा विभाग कसा होता, काय होता, आजच्या तरुण पिढीला सांगितलं तर ते आठवण होणार नाही, म्हणजे त्यांना विश्वासही वाटणार नाही. पण जर माणसं एकत्र आली आणि जर त्यांनी ठरवलं की एका जागेचं नंदनवन केलंच पाहिजे आणि ते करण्यासाठी सगळ्यांना आपण बरोबर घेऊन जाऊ शकतो, त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हे हनुमान मंदिर आहे. मग त्याच्यामध्ये भरत शिंदे आणि आमचे शिंदे साहेबांचे वडील असतील, आमचे थोरात सर असतील किंवा जयेश मगर यांच्या घरातले असतील, ताजने सर असतील, अनेक सगळी थोर मंडळी आज काही आहेत, काही तिकडे गेली आहेत, परंतु त्यांचा वसा आणि वारसा चालवण्याचं काम आज हे सगळे करतात. ते बघून मला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आनंद वाटतो. आणि हे वर्ष 40वे वर्ष आणि 40व्या वर्षातला दादा सांगतो की 27 वर्ष मी इथे येतोय. म्हणजे 27 वर्षाची मला परंपरा आणि त्या 27 वर्षामध्ये 25 वर्ष तुमची भंडाऱ्याला झाली आहेत. म्हणजे 25 वर्ष मी इकडचं अन्न खातोय आणि ज्याचं अन्न घातलंय त्याचं कायम त्याला व्यवस्थित राहावं असं ह्या राम भक्तांनी मला शिकवलेलं आहे. कारण भक्ती करायची तरी हनुमानासारखीच भक्ती करायची, बरोबर ना भोर साहेब? भक्ती करावी ती हनुमानासारखी करावी, निस्वार्थ करावी. आणि जर त्यांनी सांगितलं छाती फाडायला तर त्या छातीफाडेमध्ये ज्याची भक्ती केली ते दिसलं पाहिजे. आणि मी नेहमीच सांगतो की निवडणुकीच्या काळामध्ये याच जागेवर मी जे भाषण केलं ते जवळजवळ 3,500 लोकांनी बघितलं. म्हणजे त्या सर्वसाठी हनुमानाची कृपा आहे. आणि मगाशी जयेशने सांगितलं की अतिशय सुंदर आणि शिकतो, उलट मी तुझ्याकडून काहीतरी चांगलं शिकण्यासारखं असतं म्हणून मी तुला कौतुक करतो, कारण तुझाही एक आवाज चांगला आहे. आज माझ्याबरोबर विपुल शेठ आहे, ती सगळी मंडळी आहे, सुभाषजी वर्धम आहेत. या कौतुक करत असताना आज जो काही मी आहे ते आई वडिलांची तर पुण्याई आहेच आहे, परंतु तुमच्यासारख्या सर्वांचं सहकार्य आणि प्रोत्साहन असल्याशिवाय बरं आपल्याला हे दिवस येत नाही. कारण शेवटी राम वनवासाला गेल्यानंतर भरताने सगळं राज्य सांभाळलं, तसं तुम्ही आम्हाला सांभाळलं, म्हणून आम्हाला कधी ना काहीतरी अयोध्या मिळेल एवढं आज या हनुमानाच्या निमित्ताने सांगतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून शुभे देतो आणि जाता जाता त्या प्रभू हनुमंताचरणी एवढीच प्रार्थना करतो की जर तुम्ही मनावर घेतलं आणि गेल्या 27 वर्षापासून जशी तुमची कृपा याही पुढे जर राहिली तर आज विपुल शेठ काळे आणि तुमच्या समोर म्हणतो की माझ्याकडून काही ना काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न मी नक्कीच करीन. जशी त्या सीता माऊलीला आणण्यामध्ये हनुमानाचं आलं तसं या विभागाचं नंदनवन करण्याचं प्रयत्न तुमच्या सर्वांच्या माध्यमातून केल्याशिवाय राहणार नाही हा शब्द देतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं कौतुक सांगतो. बोल सियावर रामचंद्र की